नमस्कार, मी अमोल जोशी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पहिली महत्त्वाची बातमी, ठाकरेंची शिवसेना मुंबई महापालिका स्वबळावर लढवणार का असा प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित झालेला आहे. स्वबळाचा नारा फक्त मुंबईसाठी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मुंबईसाठी ठाकरेंचा स्वबळाचा नारा आहे हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. राज्यात इतर ठिकाणी महाविकास आघाडी म्हणूनच आपण लढणार असल्याचं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय. तर याविषयी आपण काँग्रेस नेते भाई जगताप यांच्याशी बोलणार आहोत. मात्र त्यापूर्वी संजय राऊत नेमकं काय म्हणाले ते आपण ऐकूया. प्रत्येकाच्या काही भूमिका आहेत निवडणुका लढण्यासंदर्भात. कोणी म्हणतं आपण स्वबळावर लढलं पाहिजे, काही म्हणतात महाविकास आघाडीबरोबर राहिलं पाहिजे. पण मुळात प्रत्येक बूथवर मजबूतीनं काम करणं गरजेचं आहे. आणि ही महानगरपालिका आम्ही ताकदीनं लढवू नक्कीच. मुंबईची परिस्थिती, मुंबईची रचना आणि मुंबईचे विषय वेगळे आहेत. पण महाराष्ट्र मोठा आहे. महाविकास आघाडी ही विधानसभेसाठी निर्माण झाली, इंडिया आघाडी ही लोकसभेसाठी निर्माण झाली. आता त्याचा आम्ही वापर खाली स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी कसा करावा हे तीन पक्षाचे प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेतील. तर भाई जगताप फोन लाईनवरून आपल्यासोबत आहेत. भाई, संजय राऊत काय म्हणाले हे आपण ऐकलं असेल. आतापर्यंत स्वबळाची सरसकट भाषा होती, आता केवळ मुंबई पुरता आम्ही हे बोलतो आहोत असा त्यांच्या बोलण्याचा सूर साधारण समोर येतोय. कसं पाहता आपण या वक्तव्याकडे? त्याचं म्हणणं योग्यच आहे. आपल्या फक्त माहिती करता जे आपल्याला माहिती सुद्धा आहे, यापूर्वी सुद्धा जेव्हा आमचं सरकार होतं, उद्धवजी आमच्या सरकारचे मुख्यमंत्री होते आणि कोविड सारख्या प्रचंड मोठ्या महाभयंकर संकटाला आम्ही सगळे एकत्र सामोरं जात होतो. त्यावेळेला त्या कोविड नंतर ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये एक वेळेला आम्ही एकत्र लढलो, काही वेळेला आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलो. कारण त्यांचं ते म्हणणं बरोबर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचा निर्णय हा तिथल्या कार्यकर्त्याला प्रभावित करणारा असतो. तो तिथे आयुष्यभर काम करत असतो. मग तो काँग्रेसचा कार्यकर्ता असेल, तो शिवसेनेचा कार्यकर्ता असेल किंवा आणखीन काय असेल. आणि म्हणून त्यांचं म्हणणं जे आहे ते एका अर्थाने, अर्थात पूर्वी असं म्हणत नव्हते ते, आता म्हणायला लागले आहेत. हे मुद्दाम यासाठी सांगतोय, मी ज्या वेळेला 3 वर्ष मुंबईचा अध्यक्ष होतो त्यावेळेला आमचं सरकार असताना सगळीकडे हे करताना मुंबई पुरतं मर्यादित, कारण मी मुंबईचा अध्यक्ष होतो, मी स्पष्टपणे म्हटलं होतं की आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर आम्ही लढू इच्छितो. आणि म्हणजे मी 3 वर्ष सातत्याने, आता मी अध्यक्ष नाही, आता अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड आहेत. आणि त्यांचं म्हणणं जसं आहे की नेते एकत्र बसून तो निर्णय घेतील, जो काही निर्णय. निश्चितपणे म्हणजे भाई जगताप, तुम्ही अध्यक्ष असतानाच्या काळात किंवा यापूर्वीच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कशा लढल्या गेल्या ह्याची उदाहरणं तुम्ही म्हणतात ती सगळी आहेतच. मात्र मूळ मुद्दा असा आहे की हे जर इतक्या स्मूथली सगळं होणार असेल तर ह्याच्यावर सातत्याने बोललं का जात आहे? पहिल्यांदा संजय राऊत बोलतात, मग त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांकडून त्याला प्रतिक्रिया येते. म्हणजे ह्याच्यामध्ये काही मतभेद आहेत. काँग्रेसमध्ये वेगळा मतप्रवाह आहे, एकत्र लढावा असं मतप्रवाह आहे, म्हणून ह्याच्यावरून सगळे कॉन्फ्लिक्ट सुरू आहेत. हे सांगण्याची काय गरज आहे? सातत्याने याच्याविषयी बोलण्याची काय गरज आहे? नाही, कसं आहे माहितीये का, आता आपण सातत्याने आपण सुद्धा दाखवताय, त्या सातत्याने त्याची उत्तरं मागताय. आता सुद्धा मला आपण जेव्हा विचारलं तेव्हा मी सांगितलं आपल्याला सगळ्यांना. मी फक्त त्या गोष्टीचा परत एकदा उल्लेख करतो. यापूर्वी सुद्धा आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये वेगळे वेगळे लढलेलो आहोत आणि ते तुम्ही दाखवले, तुम्हाला माहित आहे. आणि म्हणून आत्ताच त्याचं काहीतरी फार मोठा हे करण्याचं काही कारण नाही असं मला मनापासून वाटतंय. जेव्हा मी अध्यक्ष असताना आमची भूमिका होती, माझ्या पक्षाची भूमिका होती, माझी भूमिका होती की आम्हाला, मी माझ्या पक्षाला, मी दिल्लीकरांना मी सगळ्यांना सांगितलं होतं तुम्ही मुंबईमध्ये आम्हाला मोकळीक द्या, आम्ही एकटे लढू, जेणेकरून आपल्या माहिती करता, आणि हे तुम्हाला माहीत असणारच, आतापर्यंत मुंबईच्या सगळ्या जागा लढणारा एकमेव पक्ष आहे काँग्रेस. इव्हन जेव्हा ही शिवसेना ही एक होती, आता 2 झाल्यात, तेव्हा सुद्धा हे सगळ्याच्या सगळ्या जागा 227 केव्हाच लढले नाहीत. खरं, अगदी भाई तुम्ही जे म्हणताय ते खरं आहे. शेवटचा प्रश्न म्हणजे हा प्रस्ताव तुम्हाला मान्य आहे, याचं तुम्ही स्वागत करताय आता संजय राऊत जे म्हणतायत त्याचं? मी आजच्या घडीला मला जर वैयक्तिक विचाराल, कारण आज मी अध्यक्ष नाही, आपण लक्षात घ्या, मी एक काँग्रेस पक्षाचा एक कदाचित महत्वाचा एखादा मी घटक असू शकेन,
परंतु माझं स्वतःचं मत हेच आहे की काँग्रेस आपल्या स्वबळावर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं विशेषतः मुंबईची लढाई ही काँग्रेसने एकट्याच्या बळावरच लढावी असं मला मनापासून वाटतं. ठीक, धन्यवाद भाई जगताप. आपण एबीपी माझाशी ही सविस्तर चर्चा केलीत आणि आपली प्रतिक्रिया नोंदवलीत त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.